मित्रांनो नमस्कार, मी अमोल सोनवणे, मिस्टर सोनवणेज गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की तृप्ती फार्मर यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली। आता आपण या भागामध्ये बघू की त्यांच्याकडे कुठकुठल्या व्हरायटी नेपियरच्या अवेलेबल आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय। तर ताई जरा आम्हाला सांगा की तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या व्हरायटी वगैरे अवेलेबल। तर आता आपण बघणार आहोत इंडोनेशिया स्मार्ट नेपियर ही व्हरायटी। या ठिकाणी तुम्ही पाठीमागं माझ्या बघू शकता, ही इंडोनेशिया स्मार्ट नेपियर व्हरायटी आहे। हिला बाहुबली या नावाने देखील ओळखलं जातं। तर हिची खासियत अशी आहे की याला पानांचं प्रमाण भरपूर आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक ताट जर आपण बघितलं तर भरपूर त्याला पानं आहेत। हे बघा, पूर्ण पानच पानं आहेत आणि एकदम व्हरायटी जी आहे एकदम मुलायम आहे आणि गोट फार्मिंगमध्ये जास्तीत जास्त ह्या व्हरायटीचा वापर केला जातो। ह्या व्हरायटीला कमीत कमी 100 ते 150 फुटवे निघतात आणि तिसऱ्या ते चौथ्या कापणीनंतर आपल्याला तेच फुटवे जास्त झालेले आढळतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही 3x3 वरती केलेली लागण आहे आणि पहिल्यांदाच कापणी झाल्यानंतर हा त्याचा दुसऱ्या कापणीचा निघालेला फुटवा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा फुटवा आपल्याला मोजता पण येणार नाही असा फुटवा आहे। तर शेळी पालनामध्ये ही व्हरायटी जी आहे ती जास्तीत जास्त वापरली जाते, लुसलुशीत आहे एकदम। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या व्हरायटीची खासियत अशी आहे शेतकरी बंधूंनो, की शेतामध्ये तुम्ही हिरवा चारा म्हणून हे नेपियर वर्षभर देखील साठवून ठेवू शकता। म्हणजे तुम्ही जर नेपियर हे जर कट केलं नाही तर वर्षभर हे नेपियर असंच हिरवं रंगाचं राहतं आणि त्याचबरोबर त्याची कांडी जी आहे ती अजिबात काप सळत नाही, एकदम भरीव कांडी असते। तर तुम्ही गायांना पण हे नेपियर जे आहे ते चारू शकता। तुम्ही शेतामध्ये काही ठिकाणी बघा, उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो की जेणेकरून त्यांना उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा अवेलेबलच होत नाही। तर तुम्ही हे नेपियर जे आहे ते तुम्ही साठवून ठेवू शकता शेतामध्येच हिरव्या रंगाचं। तर या ठिकाणी तुरे आलेले तुम्हाला दिसत आहेत। तर हे जे तुरे आहेत हे दर थंडीच्या वातावरणामध्ये नेपियरला येतात, सगळ्या नेपियरला। तर तुरे आल्यानंतर नेपियर जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला पुढच्या हिवाळ्यापर्यंत परत तुरे निघत नाहीत। इंडोनेशिया स्मार्ट नेपियर म्हणजे बाहुबली नेपियरची लागवड करण्यासाठी आपल्याला कमीत कमी मिनिमम 3 फुटाची सरी पाडणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाडू शकता, 3.5-4 फुटाची देखील। तर 3 फुटाची सरी पाडल्यानंतर 3x3 वरती आपल्याला लागवड करायची आहे। 3x3 वरती इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागवड केल्यानंतर आपल्याला एका गुंठ्यासाठी याच्या 150 स्टिक लागतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुम्ही 4 फुटी सरी पाडली तर 4x2 वरती पण तुम्ही याची लागवड करू शकता। तुम्ही जितकं इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागवड जास्त मोठे अंतरमध्ये ठेवून कराल तर तितका त्याचा फुटवा जास्त होईल, त्याचं बेनिफिट तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल। तर पुढची व्हरायटी जी आहे ती आपण बघणार आहोत ऑस्ट्रेलियन रेड नेपियर। तर ही ऑस्ट्रेलियाची व्हरायटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पूर्णपणे लाल रंगाची व्हरायटी आहे। हिचे पानं आणि कांडी दोन्हीही लाल आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा, हिची कांडी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे लाल रंगाची बघायला मिळेल। हे बघा, ही कांडी आहे आणि हे नेपियर जे आहे हे जनावरांना सुरू झाल्यानंतर आपल्याला दूध आणि फॅटिग्रीमध्ये कमालीचा फरक आढळतो। तर याला नॉर्मली काटेकूस असते, तर याच्या पानांवरती ती आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा, ही जी आहे ही ही काटे आहेत। तर हे काटे जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतात, कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढलेली असते, पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं असतं। परंतु तुमच्याकडे जर पाणी भरपूर असेल तर उन्हाळ्यामध्ये पण म्हणावं असं आपल्याला याला एवढे काटे जाणवत नाहीत। तर याला काटे आहेत, परंतु या काट्यांचा जनावरांना काहीही साईड इफेक्ट नाही। हे फक्त माणसांना टोचतात, ते अंगावरती कट करताना गळतात, तर त्यामुळे ते माणसांना टोचतात। या व्हरायटीमध्ये बीटाचा क्रॉस आहे। तर बीट म्हटल्यानंतर कसं, दुधाला पण आता भरपूर शेतकरी बंधू जे आहेत ते बीट शेतामध्ये उगून मग ते जनावरांना घालतात, जेणेकरून दुधामध्ये किंवा त्यांच्या शरीरासाठी ते चांगलं असतं म्हणून। परंतु आता ह्या नेपियरमध्ये बीट क्रॉस आलेला आहे। तर 86-0-32 ऊस म्हणजे लाल रंगाचा जो ऊस आहे तो, आणि तसंच बीट क्रॉस करून हे नेपियरची व्हरायटी जी आहे ती आलेली आहे। मग याच्या लागवडीचं कसं करायचं, म्हणजे याच्या कांड्या किती अंतरावर लावायच्या वगैरे? तर आता आपण इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं बघितलं तर त्याला 3x3 वरती लागवड आहे, कारण त्याची 3 डोळ्याची कांडी असते। तर याची सिंगल डोळ्याची कांडी येते, एक सिंगल डोळ्याची कांडी येते। तर लागवड करण्यासाठी आपली सगळ्या नेपियरसाठी एकच सांगणं आहे की कमीत कमी तुम्ही नेपियरची सरी जी आहे ती लागवडीसाठी कमीत कमी 3 फुटी पाडली पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 3.5-4 फुटी देखील पाडू शकता या ठिकाणी। तर जर तुम्ही 3 फुटी सरी जर पाडली तर ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची लागवड करण्यासाठी 3x1.5 वरती आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि एका गुंठ्यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियन रेड नेपियरच्या 300 स्टिक या ठिकाणी लागतात।
तर ही पुढची व्हरायटी जी आहे ती आहे 4G बुलेट सुपर नेपियर. 4G बुलेट सुपर नेपियर जी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात सुरुवातीला आलेलं नेपियर म्हणजे हेच आपल्याकडे 4G बुलेट सुपर नेपियर. ह्या नेपियरला अजिबात काटाकूस नसतो आणि पूर्णपणे हिरव्या रंगाचा आहे. इथं तुम्ही बघू शकता याचे पानं पण हिरवे आणि कांडी पण हिरव्या रंगाची आहे. ही याची मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त झालेली हाईट आहे. हे बघा पूर्ण हिरव्या रंगाची आणि याला आपल्याला कुठेही काटे बघायला मिळणार नाही. पण जनावरांना घालण्यासाठी इतकी हाईट होऊ द्यायची नाही आहे, कारण ही जी हाईट आहे ही आम्ही बेनं निघावं ह्याच्यामध्ये हा बेने प्लॉट आहे. तर मिनिमम 8 ते 10 फुटाची हाईट झाल्यानंतर तुम्ही नेपियर जे आहे ते सुरुवात करू शकता जनावरांना घालण्यासाठी. मग ते उंच वाढणारं कुठलंही नेपियर असो, एक 8 ते 10 फूट हाईट गेल्यानंतर तुम्ही ते जनावरांना घालायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याची लास्ट हाईट जी आहे ती 12 ते 15 फुटापर्यंत असतानाच तुम्ही ते जनावरांना घातलं पाहिजे. म्हणजे 15 फूट हाईट पण भरपूर होऊन जाते. तर मॅक्झिमम त्याची हाईट जी आहे ती 12 फुटच झालेली पाहिजे, कारण त्यानंतर उंच वाढणारे नेपियर जे आहे ते आतून कापसळत चालतं. हे बघा इथं आम्ही शेंडे ठेवलेले आहेत. आता स्टिक काही कट केल्या होत्या. हे पहा अशा प्रकारे इतकं उंच वाढलेलं आहे, तरी पण याचं हे बघा पाणी असल्यामुळे सध्या हे बघा. आणि जसं जसं ते अजून आता याची हाईट याच्यापेक्षाही उंच जाते याची हाईट 4G बुलेट सुपर नेपियरची. परंतु इतकी याच्यापेक्षा उंच गेलेली हाईट आपल्या काहीच कामाची न, बेण्याच्या कामाची न जनावरांना घालण्याच्या मग कामाची. याची लागवड वगैरेच्या बाबतीत काय काय? याची पण लागवड सेम आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण लागवड करण्यासाठी कमीत कमी 3 ते 3.5 फुटी सरी या ठिकाणी पाडलेली आहे. आणि याला 3 बाय 1.5 वरती लागवड पद्धत याची आहे. 3 बाय 1.5 वरती जर तुम्ही 4G बुलेट सुपर नेपियरची लागवड करत असाल तर एका गुंठ्यासाठी तुम्हाला मिनिमम 300 स्टिक या ठिकाणी लागणार आहेत. तर पुढची व्हरायटी जी आहे ती आपण बघणार आहे MCN नेपियर म्हणजेच पंजाब मका क्रॉस. ह्या नेपियरमध्ये 75% मका आणि 25% ऊस क्रॉस आहे. हे एकदम मऊ आणि लवचिक नेपियर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पूर्ण खाली वागते. हे बघा असं जनावरांना खाण्यासाठी एकदम लवचिक आहे. तर हे नेपियर जे आहे याला थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे सगळ्याच नेपियरला तुरे येतात, त्यामुळे ह्या प्लॉटला पूर्णपणे तुरे निघालेले आहेत. फुटवा पण भरपूर चांगला होतो. सुपर नेपियर सारखंच हे नेपियर उंच वाढतं, याची कापणी पण लवकर येते. इथं तुम्ही फुटवा बघू शकता. फुटवा एकदम छान झालेला आहे. पहिलीच कटिंग झालेली आहे आणि हा जो फुटवा आहे हा दुसऱ्या कापणीचा निघालेला फुटवा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला पानाचं प्रमाण पण भरपूर आहे. तर हे पण उंच वाढणाऱ्या नेपियरमध्येच येतं. याची हाईट एक 8 ते 10 फूट झाल्यानंतर तुम्ही जनावरांना घालायला सुरुवात करू शकता. आम्ही बेने प्लॉटसाठी इतकं उंच हे ठेवलेलं आहे. बघितलं तर हे गोट फार्मिंगसाठी चांगलं आहे. हां, गोट फार्मिंगसाठी एकदम बेस्ट आहे. पण मग गोट फार्मिंगमध्ये जर तुम्हाला MCN नेपियरचा वापर करायचा असेल तर 7 फुटाचा असताना तुम्हाला ते कापायला सुरुवात करावं लागेल आणि मिनिमम एक 10 ते 11 फूट हाईट होईपर्यंतच तुम्हाला ते शेळी पालनासाठी वापर करावा लागेल. कारण त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याची कांडी जी आहे ना ही खालची, तर ही सुपर नेपियर सारखी सख्त होईल. हां, कडक होईल. तर मग शेळ्या ते खाणार नाही. पण जर तुमच्याकडे कुट्टी मशीन असेल तर मग काय प्रॉब्लेम येणार नाही. याची लागवड किती बाय कितीच्या याच्यात करायची? याची पण लागवड सेम पद्धतीने आपल्याला करायची आहे. 3 बाय 1.5 वरती आपल्याला लागवड करायची आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर फुटवा भरपूर पाहिजे असेल तर तुम्ही 4 फुटी देखील सरी पाडू शकता. या ठिकाणी आम्ही 4 बाय 2 वरती लागवड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो फुटवा आहे याने मधलं अंतर लगेच भरून काढलेलं आहे. हो. तर ही आपली आहे पुढची व्हरायटी DHN 6 जिला आपण म्हणतो ऊस क्रॉस व्हरायटी आहे. ही पण हिरव्या रंगाचीच आहे पूर्णपणे. तर आता तुम्ही म्हणाल की 4G बुलेट सुपर नेपियर, मका क्रॉस आणि DHN 6 याच्यामध्ये ओळखायचं कसं? तर हे जे DHN 6 आहे याचे तुम्ही बघू शकता पानं हिरवी आहेत, परंतु याची जी ही कांडी आहे याला लाल रंगाचे स्पॉट आहेत. हे बघा. आणि याची ही जी स्टिक आहे ती थोडी थोडी गुलाबी रंगाची आहे. जशी की आपण रेड नेपियरची बघितली पूर्णपणे लाल रंगाची होती, तशी ही थोडीशी गुलाबी गुलाबी आहे आणि याच्यावरती लाल कलरचे टिपके आहेत. हे बघा अशी. तर ही व्हरायटी पण चाऱ्यासाठी खूप छान आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला फुटवा पण भरपूर होतो. आता अजून याचा आपला चाललाय अनुभव घ्यायचा. भरपूर शेतकरी बंधूंना त्याचा ऑलरेडी अनुभव आहे आणि मागणी पण त्याला चांगली आहे DHN 6ला. याची पण लागण पद्धत जी आहे ती आपण 3 बाय 1.5 वरती करू शकतो किंवा 3 फुटापेक्षा आपण जास्त सरी मोठी पण याला पाडू शकतो. तर 3 बाय 1.5 वरती जर या नेपियरची लागवड केली तर आपल्याला एका गुंठ्यासाठी याच्या 300 स्टिक लागतात. मग आपण हे सगळे जे चाऱ्याचे व्हरायटी बघितले तर नेपियर गवताच्या ज्या काड्या आहेत
त्या एकरी किती पाहिजे आपल्याला की ज्यावेळेस लागवड करायची असते आता याच्यामध्ये सगळ्या नेपियरला सारख्याच लागतात, फक्त इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे जे की कमी हाईटचं आहे आणि आपली त्याची 3x3 वरती लागवड आहे, बरोबर. तर त्यालाच फक्त कमी स्टिक लागतात. नाहीतर जेवढ्या आतापर्यंत आपण ज्या 4 व्हरायटी बघितल्या की ज्या उंच वाढतात, नेपियरच्या कुठल्याही उंच वाढणारी जी व्हरायटी आहे ती एका गुंठ्यासाठी आपल्याला 300 स्टिक लागते. पण कधी ज्यावेळेस आपण 3 फुटाची सरी पाडतोय आणि 3x1.5 वरती लागवड करतोय, तर त्यावेळेस आपल्याला एका गुंठ्यासाठी त्याच्या 300 स्टिक लागतात आणि एकरासाठी मिनिमम आपल्याला त्याच्या 10,000 स्टिक या ठिकाणी लागतात. तर हे झालं उंच वाढणाऱ्या नेपियरला आपल्याला एकरी किती स्टिक लागतात. तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे ते कमी उंचीचं आहे आणि फुटवा जास्त करतं, तर त्यामुळे आपण त्याची 3x3 वरती लागवड सांगितली आहे. जर तुम्ही एका गुंठ्यात लागवड केली तर मिनिमम एका गुंठ्यासाठी तुम्हाला त्याच्या 150 स्टिक लागतात आणि तुम्ही जर एकराची लागवड केली तर तुम्हाला त्याच्या जास्तीत जास्त 6,000 स्टिक जे आहेत त्या ठिकाणी लागतात, जर तुम्ही 3x3 वरती लागवड केली तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची. आमचा पुढचा असा एक प्रश्न आहे की शेतकऱ्याने ऑर्डर कशी करायची, ते त्याच्यापर्यंत डिलिव्हर कसं होईल आणि ही सगळी प्रोसेस कशी चालते? तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जर म्हणजे स्टिक जर घ्यायच्या असतील तर आपण पार्सल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवतो. तर त्यासाठी मी तुम्हाला आधी कालच्या भागामध्ये सांगितलेलंच आहे की तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती हाय म्हणून मेसेज टाकायचा आहे. त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती नेपियरविषयी येते की कुठलं स्टिक काय रेटला आहे आणि त्याचबरोबर बुकिंग कशी करायची काय. तर मी तुम्हाला ती प्रोसिजर सांगून देते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला स्टिकचं पेमेंट जे आहे ते सगळ्यात आधी करावं लागतं आणि त्याचा पार्सल चार्ज जो आहे तो आपल्याला तुम्हालाच सेपरेट भरावा लागतो. म्हणजे जे शेतकऱ्यांनी ऑर्डर केली त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला तो भरावा लागतो. तर बुकिंग करण्यासाठी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेने आधी पेमेंट करायचं आहे. जो नंबर कॉलसाठी दिलेला आहे तोच नंबर फोनपे आणि गुगल पेसाठी आहे. तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट केल्याचं स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाकायचं आहे. त्याखाली तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तालुका जिल्हा टाकायचा आहे, जेणेकरून पार्सल कुणाच्या नावाने आणि कुठं पाठवायचं आहे याची माहिती आम्हाला मिळते. आणि त्याचबरोबर त्याच माहितीखाली तुम्हाला कुठल्या नेपियरच्या किती स्टिक पाहिजे आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला टाकावी लागते. त्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होऊन जाते. मग आता बुकिंग केल्यानंतर आपल्याकडे जेव्हा पार्सल येतं आणि जर समजा त्या लागवडीबद्दल किंवा अशा काही जर गोष्टींमध्ये अडचण आली तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता? तर त्यासाठी आपण प्रॅक्टिकली त्यांना लागवड कशी करायची आहे, कुठल्या नेपियरची लागवड करताना काय काळजी घ्यायची आहे या संबंधित एक सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर ती लिंक आपण त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करतो की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की लागवड करताना काय काळजी घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण सरी पाडण्यापासून त्याचं खत व्यवस्थापन, त्याचबरोबर लागवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, कुठलं खत आधी टाकायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना सांगत असतो. बरोबर. तुम्ही आज जी आम्हाला जी माहिती दिली आहे ना त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या कोणाला स्मार्ट नेपियर किंवा नेपियरच्या काड्या वगैरे किंवा त्याचं बियाणं पाहिजे असेल तर ताईंना नक्की संपर्क करा. धन्यवाद. धन्यवाद.